ज्यांचे जीवन म्हणजे कामात रमणे, ज्यांचे काम म्हणजे आनंदाचे गाणे, त्या आनंदाच्या गाण्यात आठवणींचे खजिने. आणि तेच तर घेऊन आला आपला कार्यक्रम कॅलिडोस्कोप माझे जीवन गाणे. आज आपण श्री गोविंद गुंठे यांना या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलं आहे. आजचा आपला कॅलिडोस्कोपचा भाग 3. DD नॅशनलवरील प्रमुख आणि अतिशय नावाजलेले असे वृत्त संपादक असलेले आणि वृत्त दिग्दर्शक असलेले हे गोविंद गुंठे यांचं या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. नमस्कार काका. स्वच्छंद निर्मित माझे जीवन गाणे एक कॅलिडोस्कोप या माझ्या उपक्रमात मी तुमचं सहर्ष स्वागत करते. सुरुवातीचा अगदी पहिला प्रश्न असा आहे की तुमचं मी जे काही अभ्यासाचं वाचलं, तुम्ही डॉक्टरेट आहात, संत काव्य आणि हिंदी साहित्य या दोन्हीचं मेल. सो तुम्हाला हा विषय घ्यावासा का वाटला? आणि तुम्ही स्थायिक दिल्लीत आहात आता, सो तुम्हाला असं का वाटलं की या विषयात आपण PhD करावी? नाही, ते असं झालं की माझ्या वडिलांचे मित्र होते डॉक्टर प्रभाकर माचवे. तर ते घरी भेटायला आले होते. मी नुकतंच MA केलेलं होतं. तर असं मी बोलता बोलता ते म्हणाले की काय करतोय? तर म्हणलं आता MA केलेलं आहे, आता पुढे मला काय करायचा हा विचार चाललेला आहे. आणि माझी पत्रकारितामध्ये फार इंटरेस्ट असं मी त्यांना सांगितलं, साहित्य आणि पत्रकारिता. बाकी मला कुठलीच अशी नोकरी करायची नाही, मला पत्रकारिताच करायची आहे. अच्छा. आणि वडिलांनी आणि काका वगैरे सगळ्यांनी मला सपोर्ट केलं की जशी तुझी इच्छा तसं कर. त्यांनी माझ्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव आणला नाही की नाही हेच करायला पाहिजे. तर ते म्हणाले की वाय नॉट डू इट इन हिंदी मराठी भक्ती काव्य. तर म्हटलं सब्जेक्ट चांगला आहे आणि मला वाचनाची लहानपणापासून सवय असल्यामुळे लेखन आणि वाचन, त्यामुळे मी म्हटलं मला जमेल, काही हरकत नाहीये. तर मला जोधपूरला ऍडमिशन मिळाली आणि मग मी जोधपूरला ऍडमिशन घेऊन आलो. तिथे मग राहिलो काही दिवस. माझे काका तिथे रजिस्ट्रार होते जोधपूरला, त्यामुळे मला राहण्याची प्रॉब्लेम नव्हती. आणि मी 2 वर्ष तिथे होतो. मी दिल्लीला आलो. कारण माझे वडील प्रिंटिंग मध्ये होते, नॅशनल हेरल्डचे जनरल मॅनेजर होते. मग ते पेट्रियॉट मध्ये त्यांना नियुक्ती मिळाली तर ते तिकडे आले. तर मग ते दिल्लीला आल्यानंतर मी दिल्लीला शिफ्ट झालो. कारण जोधपूर नवीन युनिव्हर्सिटी असल्यामुळे ते पुस्तकांची अवेलेबिलिटी जास्त नव्हती. म्हणून मला त्यांनी दिल्लीला राहण्याची परमिशन दिली. आणि अशा प्रकारे थिसिसचं काम माझं सुरू झाले असतानाच आकाशवाणीने ॲडव्हर्टाईज केलं की त्यांना काही हिंदी अनुवादक, रिपोर्टर, वाचक वगैरे पाहिजे आहेत. तर त्यांना फक्त अनुभव सोडून मला सगळं माझे जे त्यांच्या रिक्वायरमेंट होत्या त्या मी फुलफिल करत होतो. म्हणून मी अप्लाय केलं. आणि अप्लाय केल्यानंतर त्यांनी मला बोलवलं, एक रिटन टेस्ट घेतली, त्याच्यानंतर साक्षात्कार झाला आणि मला त्यांनी निवडलं आणि मग मी जॉईन झालो तिथे. या प्रकारे जे मला पत्रकारिताचं माझं जो स्वप्न होतं ते तिथून सुरुवात तिथून झाली तुमची आकाशवाणी. सो आकाश. आणि जैसे आपने लिखा हुआ है, स्कॉटलंडला जाऊन तुम्ही शिक्षण घेतलं, मलेशियाला घेतलं. सो हे तुम्ही त्याच्या बरोबर केलं का त्याच्यानंतर सुरू केलं आकाशवाणीला जॉईन? मला गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी पाठवलं, मी नाही गेलो. अरे वा. म्हणजे दूरदर्शननेच मला पाठवलं दोन्ही ठिकाणी. अच्छा. दॅट्स अन अचीवमेंट. त्यांच्या स्कॉलरशिपवरच मी गेलो होतो. आणि मी जेव्हा मी रेडिओत होतो आणि ट्रान्सलेशन आणि रिपोर्टिंगचं काम करायचं. मग 1967 मध्ये दूरदर्शननी आपलं सर्व्हिस एक्सटेंड केली 6 तास, 3 तासापेक्षा 6 तास केली. त्यात त्यांनी 10 मिनिटाची हिंदी न्यूज ठरवली. तर माझे रेडिओचे जे माझे वरिष्ठ होते त्यांना माझ्यावर कॉन्फिडन्स होता की काय मला माहित नाही, पण त्यांनी मला सांगितलं की आम्ही तुम्हाला TV न्यूजचा एडिटर म्हणून काम देतो, ते तुम्ही सांभाळा. तुम्ही म्हटलं, मला आश्चर्यच वाटलं, पण कारण सगळ्यात ज्युनियर मीच होतो, पण त्यांनी माझ्यावर एवढा विश्वास टाकला. मी म्हटलं ठीक आहे. मग मी दूरदर्शनला गेलो. तिथे मला सई परांजपे भेटल्या, त्यांच्याशी मी बोललो. मग तिथल्या लोकांशी बोललो, तिथल्या प्रोड्युसरशी बोललो
मग मी काही पुस्तकं वाचली, त्याप्रमाणे थोडंफार मी तयारी केली. टेलिव्हिजनचं तयारी केली. आणि मग 15 ऑगस्ट 1967 ला पहिलं बुलेटिन मी संपादित केलं आणि या प्रकारे मी पहिला संपादित टेलिव्हिजन बुलेटिनचा मालक आहे. क्या बात है. असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. येस, म्हणताना पण असा गर्व वाटतोय की मी त्याचा सुरुवात करणारा होतो. येस, ऑफकोर्स, म्हणजे आहेच तसं, गौरवशालीच आहे ते. आणि पहिल्यांदा पण हे जे तुम्ही म्हणलात सई परांजपेला भेटलात, सो हे डीडी नॅशनल का आपल्या मुंबईच्या नाही, दूरदर्शन? तेव्हा नॅशनल वगैरे काहीच नव्हतं. अच्छा, फक्त ऑल ओव्हर. दूरदर्शन. अच्छा. तेव्हा दूरदर्शनचं नाव टेलिव्हिजन इंडिया होतं. अच्छा, ओके. नव्हतं, टेलिव्हिजन इंडिया हे त्याचं नाव होतं. आणि सई परांजपे तिथे न्यूज प्रोड्युसर होत्या. प्रोड्युसर. ओके. प्रोड्युसर होत्या तिथे. अच्छा. आणि सुरुवातीला जेव्हा 59 मध्ये सुरू झालं तेव्हा पी.एल. देशपांडे होते इथे. अच्छा. पी.एल. देशपांडे, पुरुषोत्तम दारव्हेकर आणि कमलेश्वर या लोकांनी त्याला सुरुवात केली होती. पण ते सगळे साहित्यिक असल्यामुळे त्यांना ते सरकारी तंत्र काही त्यांना जमलं नाही, म्हणून त्यांनी ते सोडलं. आणि पण मग नाहीतर तुम्हाला तुमची अशी, म्हणजे यांच्याशी तुमची इंटरॅक्शन नाही झाली, दारव्हेकरांशी किंवा पु ल देशपांडेंशी? नाही, कमलेश्वरची झाली. हा, त्यांचं मी पण बघितलं, तुम्ही बऱ्याच वेळेला मेन्शन केलेलं आहे की कमलेश्वर बरोबर माझं बहुत चांगलं राहिलं. आणि मी मुंबईला असून माझं हे अनफॉर्च्युनेट आहे की मला पी.एल. ला भेटता नाही आलं. ओ. सो एनिवेज, माझी इच्छा होती पी.एल. ला भेटायची, पण काही योगायोग असा की मला पी.एल. ला भेटता नाही आलं. भेटता नाही आलं. ओके. सो ते अजून तुमच्या मनात राहिलेली एक आहे आठवण, की आपल्याला भेटायला एक संधी मिळाली असती तर डेफिनेटली तो वेगळं काहीतरी कन्व्हर्सेशन तयार झालं असतं, जे आम्हाला ऐकायला अगदी मिळालं असतं conversation आज. झालं असतं. आणि मला असं कळलं होतं की माझ्या इंटरव्ह्यू मध्ये पी.एल. येणार आहे, पण माहित नाही काय झालं, लास्ट मिनिट चेंज झालं आणि ते आले नाही, तर तिथे तरी माझी भेट झाली असती. पण तुम्ही जे म्हणलात संपादन, तर त्याच्यापेक्षा वेगळ्या क्षेत्रांमध्ये पण तुम्ही काम केलंत, फक्त संपादन नाही केलं. सो अजून नाही, काय काय मी तुम्हाला हँडल करायला लागायचं तेव्हा दूरदर्शनवर? दूरदर्शनला मी सुरुवातीला जवळजवळ वर्ष दीड वर्ष मी संपादनच केलं. आणि नंतर माझं तिथलं सगळं वातावरण बघून मला प्रोडक्शनच्या सही इंटरेस्ट माझ्यात वाढला मला. ओके. आणि असं वाटलं आपण प्रोडक्शन पण करावं, पण दोन्ही शक्यच नव्हतं. दोन्ही शक्य पण नव्हतं. एक दिवस काय झालं की माझ्या प्रोड्युसरला हार्ट अटॅक आला दुपारी. आणि मग प्रश्न असा आला की कोण करणार प्रोडक्शन. तर मी म्हटलं मी करतो, बघूया काय होईल, जास्त चुका करेन मी, ह्याच्या पलीकडे काय होईल. पण मी त्या दिवशी प्रोडक्शनही केलं आणि व्यवस्थित झालं. व्यवस्थित त्याच्यानंतर हँडल. मग मला त्यांनी जोपर्यंत हॉस्पिटलतून परत घरी आले नाही, म्हणजे ऑफिसमध्ये जॉईन झाले नाही, तोपर्यंत मी दोन्ही करत होतो. अच्छा. प्रोडक्शनही केलं आणि एडिटोरियलही केलं. त्याच्यातलं सगळ्यात चॅलेंजिंग कुठलं होतं? आव्हानात्मक कुठलं वाटलं तुम्हाला? की ज्याच्यात तुम्हाला अजून काहीतरी करता येऊ शकतं, असं या दोघांपैकी कुठलं असतं? एडिटोरियल का तर प्रोडक्शन? प्रोडक्शनमध्ये जास्त, कारण फॅसिलिटीज जास्त नव्हत्या. हां. टेलिव्हिजन बुलेटिन तर रेडिओ सारखंच होतं, आपलं ट्रान्सलेशन केलं आणि तयार केलं, त्यात काही प्रॉब्लेम जास्त नव्हते मला. राइट. पण व्हिज्युअल्स गोळा करण्यात फार प्रॉब्लेम होता. कारण तर फॅसिलिटीज एवढ्या दूरदर्शनकडे पण नव्हत्या, नव्हत्या कॅमेराज नव्हते, आणि बजेट पण कॅमेरामॅन नव्हतं. फार कमी होते. स्पेसिफिकली न्यूज रूम असं काही टेलिव्हिजन मध्ये नव्हतं. ओके. सगळं रेडिओ डिपेंडेंट होतं. त्यामुळे ग्राफिक्स हवं असेल, फोटो हवा असेल, आणि कधी फिल्म मिळाली तर समजा हे बोनस होतं दर्शकांना, प्रेक्षकांना, की आज आपल्याला काहीतरी आपण दाखवतोय. त्यामुळे चित्रपट. वर्ष म्हणजे जवळ 68-69 पर्यंत असंच रेडिओच बुलेटिन होतं असं म्हटलं तरी चालेल. कारण प्रोडक्शन चॅलेंजिंग जास्त होतं. चॅलेंजिंग फॅसिलिटीज जास्त. अगदीच कमी होत्या. हो, कारण अगदीच कमी. अरुण काकतकरांनी मला सांगितलं, की तुम्ही सगळ्या गोष्टी धावपळ करून एकटेच करायचा किंवा मॅक्सिमम 4 to 5 पीपल एवढाच तो एक स्टाफ होता. म्हणजे त्या सगळ्यांना मुंबईला ओके, हो. ओके. दिल्लीला तर मी आणि प्रोड्युसर आणि न्यूज एडिटर आम्ही तिघच होतो. तिघच होतो. ओके. चौथं कोणीच नव्हतं. प्रतिमा पुरी, मी आणि स्वदेश कुमार हे तिघं आमची जोडी होती. 11 वाजता सकाळी काम सुरू करायचं
आणि संध्याकाळी 7 वाजेपर्यंत न्यूज 7:10ला संपली की की मोकळं काम व्हायचं संपलं, डे ओव्हर. काम. पण म्हणजे ते सॅटिस्फाईंग होतं ते काम तुमच्यासाठी. सॅटिस्फाईड होतं, कारण जे होतं त्याच्यामध्ये सॅटिस्फॅक्शन मानायला पाहिजे ना आपल्याला. जास्त आपण एक्सपेक्टेशन करू शकत नाही. करू शकत नाही. आणि ज्या फॅसिलिटीज आहेत त्या आहेत. बऱ्याच गोष्टींचं तुम्ही रिपोर्टिंग केलं आहे. तुम्ही बऱ्याच गोष्टींचं तुम्ही स्वतः यू हॅव बीन विटनेस टू ऑल दीज थिंग्स. जसं 1971चा भारत-पाक वॉर. सो त्या हा. काळी तुम्ही म्हणजे कसं हँडल करायचा त्या गोष्टी? कुठून तुम्हाला न्यूज मिळायच्या? तुम्ही कसे लोकांपर्यंत पोहोचवायचा? असा काही वेगळा किस्सा आहे त्या काळचा? आम्ही ते कारण फक्त असं वाचतो पेपर्समध्ये. बट नाही नाही, तुमचं काय 71 पर्यंत बराच इम्प्रुव्हमेंट झालेलं होतं. ओके. फॅसिलिटीज वाईज, टेक्निकल वाईज कॅमेरा मिळालेला होता. जे टेक्निकली पण आम्ही फार चांगले साऊंड झालो होतो. ओके. 71 पर्यंत परिस्थिती दूरदर्शनची चांगली सुधारलेली होती. अच्छा. फ्रीलान्स कॅमेरामॅन होते. त्याच्यानंतर विज न्यूज बीबीसीची होती, त्याच्याशी आमचा कॉन्टॅक्ट झाला होता. ओके. जर्मनची एक टेलिव्हिजन एजन्सी होती, त्यांच्याशी कॉन्ट्रॅक्ट झाला होता, त्यामुळे ते व्हिज्युअल्स आम्हाला प्रोव्हाइड करत होते. फ्रीलान्सर्स होते, त्यामुळे 71 पर्यंत आम्ही बरंच इम्प्रुव्हमेंट झालं सो होतं. म्हणजे हळूहळू आपण सगळ्यांशी कनेक्ट झालेलो होतो तेव्हा दूरदर्शनवर. हो हो, अगदी 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 म्हणजे 71 मध्ये तर म्हणजे इतकं इम्प्रुव्हमेंट झालं होतं की काही म्हणजे प्रश्नच नव्हता. आम्ही एक प्रोग्राम त्यावेळेस सुरू केला होता, पर्स्पेक्टिव्ह. अच्छा. तर ते डिमेलो करायचे, रेडिओचे न्यूज रीडर होते, नाव ऐकलं असेल तर. ते त्याचं सूत्रसंचालन ते करायचे. अच्छा. आणि माझे एक सहयोगी ते शिव शर्मा ते प्रोड्यूस करायचे. आणि मी कमलेश्वर बरोबर हिंदीमध्ये प्रोग्राम करायचो वारला घेऊन. तर मला रिपोर्टिंगला आम्ही बॉर्डरवरती जात होतो. ओह! हं. एक दोनदा मी रिपोर्टिंग करता बॉर्डरवर गेलो होतो. आणि एक गंमत अशी सांगतो, की या दिवशी सरेंडर झालं 16 तारखेला. त्या दिवशी इंदिरा गांधीचा इंटरव्ह्यू रेकॉर्ड करण्यासाठी, म्हणजे स्टेटमेंट करण्यासाठी मी पार्लमेंटमध्ये गेलो होतो. तर त्या वाचत होत्या आपली स्क्रिप्ट. तर त्यात त्यांनी एक वर्ड चुकीचा वाचला. अच्छा. हथियार डाल देते हैं म्हणे जागी ढाल देते हैं म्हणाले. त्यामुळे अर्थाचा अनर्थ होत होता. म्हणजे सरेंडर न होता आपण तर आता काय करायचं? त्यांना कोणी सांगायचं? आणि चूक म्हणजे चूक ती दुरुस्त व्हायलाच पाहिजे होती. तर मी अस्वस्थ झालो थोडासा. त्यांचं रेकॉर्डिंग चालू होतं. तर त्यांचे जे सेक्रेटरी होते धवन, मी कसा तरी त्यांच्याजवळ पोहोचलो आणि त्यांना मी सांगितलं की असं जी चूक झाली ती आपल्याला करेक्ट करायला पाहिजे. अदरवाईज चुकीचं जातंय ते. हं. त्यांनी ते ऐकून घेतलं. जसंच भाषण संपलं, तसं त्यांना काहीतरी सांगितलं. त्या 1 मिनिट 1 सेकंड थांबल्या आणि ते म्हणाले की "क्या पूरा पढ़ना पड़ेगा?" तर मी त्यांना म्हटलं, "नाही, एक हा एवढा पॅराग्राफ वाचला तरी आमचं काम चालेल." आणि त्यांनी ते ऐकलं आणि केलं. हे म्हणजे एक हंबलनेस. आठवणीसारखी, की आपण त्या प्राईम मिनिस्टरला सांगणं की तुम्ही हो. चूक केली आहे. आणि नाही, इतक्या लोकांच्या समोर. समोर एक्झॅक्टली. तर ते आणि धाडस पण ते धाडस करणं धाडस गरजेचं पाहिजे. होतं. येस, कारण ते लोकांपर्यंत चुकीची गेलं असतं तर त्याच्यातनं अजून काहीतरी वेगळा बवाल झाला असता. हां, हां. म्हणजे म्हणजे हे आलं असतं की एका दूरदर्शनच्या लोकांना एवढंही कळत नाही की कळत त्यांनी नाही. काय वाचलं. त्याच्यानंतर मी ऑफिसमध्ये आलो, तर मला जवळ-जवळ 12 वाजता त्यांनी सांगितलं की तुम्ही ढाक्याला जा, ओह! टीम घेऊन. हां. बांगलादेश. ओके. हां, कारण सकाळी जे सरेंडर होतं, सेरेमनी ती संध्याकाळी 4:30 ला झाली. ओह! हां, चेंज झालं होतं. आणि तिथून मेसेज आला की इतकी गर्दी आणि इतकं हे की एक कॅमेरा युनिट अजून पाहिजे. तर मला कल्पना नव्हती, पण मी मग गेलो. आणि तिथे जे काही मी बघितलं, जे म्हणजे सरेंडर होताना लोकांचा उत्साह मी आपल्या डोळ्यांनी बघितलेला आहे. हे तर मी कधी आयुष्यात विसरू शकत नाही. एक्झॅक्टली. म्हणजे आम्ही सगळं की फक्त पुस्तकात एका वाचतो. एका देशाचा उदय, लोकांमध्ये उत्साह. आणि जसंच ते सेरेमनी संपली, तशी जनरल अरोराला लोकांनी उचलून खांद्यावर घेतलं. ओह! आणि इंदिरा गांधी की जय, भारत की जय, बांगलादेश की जय, सगळ्या घोषणा झाल्या. तर मी सगळं नुसतं बघतच होतो.
आणि ही कल्पना करत होतो की आपल्याला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं असेल तेव्हा काय त्यावेळेस झालं काय असेल? झालं असेल. कारण एक्झॅक्टली. त्यावेळेस मी 8-10 वर्षाचा असेल जास्तीत जास्त. आठवतं थोडं फार, पण तेवढं नाही जेवढं हे हो आठवतं ना, मला हे आता. एवढं या काळात म्हणजे एवढा आपण आनंदी झालो तर ते 47 ला तर खरंच म्हणजे उत्सवच असणार आहे भारतामध्ये. अगदी, 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 अगदी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं गांधी कुटुंबियाशी सख्य आहे असंही मी ऐकलं. ते कसं काय म्हणजे? नाही, माझे वडील फ्रीडम फायटर होते. ओके. हां, तर त्यामुळे नेहरू आणि यांच्या बरोबर जेल वगैरे पण होते. तर ते सगळे एक मित्रच होते एक दुसऱ्याचे. हो. त्यामुळे तो संबंध नेहरू फॅमिलीशी आमचा आला. आणि एक गंमत म्हणजे अशी सांगतो, की जेव्हा माझं लग्न झालं, तेव्हा त्यांना बोलावण्यात आलं, पण ते चीनची वार झाल्यामुळे ते येऊ शकले नाही. पण त्यांनी फोन करून सांगितलं, की दोघांना मला भेटायला पाठवा. अरे वाह! म्हणून आम्ही दोघं दिल्लीला आलो, त्यांना भेटलो. नेहरूजींना, इंदिराजींना दोघांनाही भेटलो. आणि म्हणजे मला वाटतं लग्नाच्या 4थ्या-5व्या दिवशीच मी दिल्लीला आलो. आणि त्यांना भेटलो. म्हणजे इतकं त्यांची मैत्री होती आणि इतका घरोबा होता आमचा. इतका घरोबा होता. आणि त्यांनी पण ते लक्षात ठेवलं. म्हणजे हां, त्यांनी स्वतःच्या सगळ्यात मोठी पदाचं गोष्ट की हां. त्यांनी ते लक्षात ठेवलं. इंदिरा गांधींनी पण ठेवलं. पण मी जेव्हा सर्व्हिसला लागलो, तेव्हा कधी त्याचा फायदा घेतला नाही फायदा किंवा घेतला कधी नाही. त्यांना आठवण करून दिली नाही, की तुमची माझ्या वडिलांशी किंवा माझ्या वडिलांशी तुमच्या ओळख वगैरे आहे वगैरे, काही कितीदा माझी त्यांची भेट झाली. इंदिरा गांधींशी नेहमीच भेट व्हायची. रेकॉर्डिंग वगैरे करता जावं रेकॉर्डिंग्स. लागायचं मला. बरोबर. पण कधी एकदाही मी त्यांना सांगितलं नाही, की माझी तुमची अशी ओळख आहे आणि आपण अशी एक दुसऱ्यांना ओळखतो. हे जेव्हा की तुमचं इंटरॅक्शन बरंच करता आलं. हे तुमचं आजच्या करता पिढीपर्यंत जायलाच पाहिजे. कारण थोड्या-थोड्या ओळखीतनं सुद्धा लोक आजकाल त्याचा गैरफायदा घेतात. त्यामुळे त्या एक तर काळी माझ्या तुमच्या वडिलांना ते आवडत नव्हतं नाही आणि बरोबर मी त्याचा फायदा कधी घेतला नाही. त्या काळचे संस्कार होते ते, की उगाच कुठल्याही गोष्टीचा गैरफायदा घ्यायचा नाही आपण. भले ते मुख्यमंत्र्यांशी का ना असो आपली ओळख. का करणार असं? अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. म्हणून आणि त्यामुळे कधीच मी त्याचा फायदा घेतला नाही आणि त्यांना कधी मी असं दाखवलंही नाही, की माझी मी त्यांचा मुलगा आहे आणि अमुक आहे, तमुक आहे. पण त्यांचं असं काही विशेष असं आठवतंय जे तुम्हाला आमच्याबरोबर शेअर करावंसं वाटेल? चाचा नेहरू आम्ही जे म्हणतो, त्यांचं बोलणं किंवा त्यांचं एकूण व्यक्तिमत्व कसं होतं किंवा इंदिराजींचं व्यक्तिमत्व, म्हणजे त्याची काही खासियत होती जी तुम्हाला शेअर करावीशी वाटेल आमच्याशी? त्यांचे मुलांबद्दल फार ते चांगलं होतं. लहान मुलांना ते खूप आवडायचे. एकदा ते अलाहाबादला आले होते नेहरूजी. तर सगळ्या आम्ही जिथे राहत होतो त्या एरियामध्ये, त्या लोकांनी वडिलांना अशी रिक्वेस्ट केली, की नेहरूजीकडून पास होणार तर त्यांना आपण थांबवूया आणि त्यांच्याशी आम्हाला बोलायचं आहे, भेटायचं आहे, करायचं आहे. तर वडील म्हणाले, "बरं मी करतो व्यवस्था." आणि त्यांनी त्याप्रमाणे नेहरूजींना कळवलं आणि जेव्हा ते परतले अ, जिथे मीटिंगला गेले होते, तेव्हा ते तिथे थांबले. 10 मिनिटं सगळ्यांशी बोलले. ते आम्ही सगळं बघत होतो. आमच्या म्हणजे मोहल्ला म्हणा, या एरिया म्हणा, जो काही आमचा जिथे आम्ही राहत होतो. जवळ-जवळ 15-20 मिनिटं तिथे ते होते. एवढा ते वडिलांनाही मान देत होते आणि ते लोकांबद्दलही त्यांना एवढं प्रेम होतं. तेवढं तेवढं मी त्यांना बघितलंय. बाकी नेहरूंशी माझा एवढा संबंध आला नाही, कारण ते दिल्लीला होते, मी अलाहाबादला होतो. बरोबर. इंदिरा गांधींशी आला, नंतर राजीव गांधीशी पण आला माझा संबंध. पण इंदिरा गांधींशी जास्तच आला, कारण जवळ-जवळ 7-8 वर्ष मी त्यांच्यावर हो, त्या काळी ते तुम्ही पत्र म्हणजे पंतप्रधान तुम्ही झाले. होता दूरदर्शनशी असोसिएटेड. तर त्यामुळे मला जावं लागत होतं. आणि तुम्ही गणतंत्र दिवस, स्वतंत्रता दिवस हे जे लाल किल्ल्यावर होतात, त्या सगळ्या सेरेमनीजचं पण तुम्ही रेकॉर्डिंग्स केलेले आहेत. तर हो, तो हो. कसा सकाळी माहोल जाऊन होता? शूटिंग तेव्हा त्यावेळेस सकाळी जाऊन शूटिंग वगैरे करायचं आणि संध्याकाळी त्याची 10, 15, 20 मिनिटाची टीव्ही रिपोर्ट सादर करायची. हे काम माझ्याकडे होतं. म्हणजे मला जास्तीत जास्त व्ही-आय-पीच कव्हरेजेस मिळाले आहे, हे सुद्धा माझं भाग्य. भाग्य. पण सगळेच व्ही-आय-पी तेव्हा अगदी हंबल होते. असे कोणाचेही जास्ती चोचले नव्हते, की नाही बाबा हे असं पाहिजे, तसं पाहिजे, असं वाटत तरी नाहीये कोण. जरी सरकारी तंत्र होतं तरी इंटरफेरन्स नव्हता एवढा. एवढा नव्हता. अभिव्यक्ती स्वातंत्र्य होतं आम्हाला, की म्हणजे कुठल्या प्रकारचं सरकारी तंत्र थोडंफार बंधन तर असणारच, यात बरोबर. काही वाद नाही.
पण आम्हाला कोणी असं नाही सांगितलं की हे करा, हे नका करून, हे केलं तर असं होईल आणि हे केलं तर असं होईल. हा, ती ती भीती भीती मनात नव्हती. नव्हती. ती भीती भीती नव्हती नव्हती. आणि कॉन्फिडन्स होता आम्हाला. तसंच तुम्ही तुमच्या माहितीमध्ये मी वाचलं, की बाबूजींचा पण पहिला इंटरव्ह्यू तुम्ही घेतला होतात. तर तो म्हणजे हो, म्हणजे तो योगायोग होता त्याच्यात. हां, नाही त्याच्यात ते काय झालं होतं की बाबूजी दिल्लीला आलेले होते. तर महाराष्ट्र शासनाचं एक ऑफिस, रिजनल ऑफिस दिल्लीला आहे. ओके. त्यांच्या डायरेक्टरनी मला कॉन्टॅक्ट केलं, की बाबूजी आलेले, त्यांचा आपण इंटरव्ह्यू करायला पाहिजे. मी त्यांना सांगितलं, तुम्हाला डायरेक्टरशी बोलावं लागेल, माझ्याशी काही संबंध नाही. मी एडिटोरियलमध्ये आहे, मी आपलं संपादन करतो. तर ते त्यांच्याशी बोलले आणि जेव्हा त्यांनी ते बोलल्यानंतर डायरेक्टरनी मला सांगितलं, की इंटरव्ह्यू तुला करायचा आहे. आता बाबूजींची गाणी वगैरे रेडिओवर ऐकल्यामुळे मला माहीत होतं. नाव ऐकलं होतं, गीत रामायण ऐकलेलं होतं. त्यामुळे बाबूजी कोण आहे हे मला माहीत होतं. पण जास्त माहिती नव्हती मला. पण त्यांच्याशी जेव्हा मी बोललो, त्याच्यानंतर 20 मिनिटाचा त्यांचा इंटरव्ह्यू घेतला. गीत रामायणचे त्यांनी हिंदी गीत रामायणचे 2 पदं ओह! अ, कडवं ते होतं आणि एक नंतर अ, एक होतं. असे 2 कडवं त्यांनी 2 गाणी त्यांनी म्हटले. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. ह्याचं हिंदी व्हर्जन त्यांनी म्हटलं आणि कार्यक्रमाची सांगता जी होती, ती भाभी की चूड़ियाँ, ज्योती हां, कलश झलके, ज्योती कलश झलके. त्यांनी केलं. तर 20-25 मिनिटं. पण ते संबंध जे तिथे स्थापन झाले माझे त्यांचे, ते मुंबईला आल्यानंतर सुद्धा त्यांनी मेंटेन ठेवले, की मी जेव्हा त्यांना आपल्या कार्यक्रमात इन्व्हाईट केलं, ते आले, कधी नाही म्हणाले. नाही म्हणले नाही. त्यांनी ते मेंटेन ठेवलं तेवढं, की हां, पण तुम्ही दिल्लीहून मुंबईला कधी आलात मग? 15 वर्ष 1972 तुम्ही जेव्हा म्हणलात. दिल्ली 15 वर्ष मुंबईत. 1972 ला हां, जेव्हा सुरू झालं, तेव्हा मला त्यांनी दिल्लीहून मुंबईला न्यूज करता ट्रान्सफर केलं, ओके. की तुम्ही तुम्ही तिथे जायला पाहिजे आणि डायरेक्टर जे मुंबईचे होते, ते दिल्लीला असल्यामुळे माझ्या चांगल्या ओळखीचे होते. त्यांनी माझी कामगिरी बघितलेली होती. त्यांनी पण इन्सिस्ट केलं, की हा जर नाही आला तर मी बुलेटिनच करणार नाही. म्हणून माझ्यावर प्रेशरच होतं, की म्हणजे मला नाही म्हणता आलं नाही आणि मी मग 72 मध्ये सप्टेंबरमध्ये मुंबईला आलो. आणि मुंबईला आल्यावर मग तुमचे असे आठवणीतले कार्यक्रम कुठले जे तुम्ही सादर केलेत? मुंबई बरेच दूरदर्शन. आहे. बरेच कार्यक्रम आहेत. अच्छा. मला व्ही. शांतारामवर एक प्रोग्राम केला होता. त्यांना जेव्हा फाल्के अवॉर्ड मिळाला. हां. हां, तर मला अशी कल्पना म्हणजे होती, की ते फार गंभीर माणूस आहे, फार कमी बोलतात, लोकांना भेटत नाहीत वगैरे, वगैरे, वगैरे. पण आता मला सांगितलं, की त्यांचा इंटरव्ह्यू झाला पाहिजे. मी मी तर त्यांचे चिरंजीव होते किरण शांताराम. त्यांना मी बरोबर. कॉन्टॅक्ट केलं, की मला असं-असं इंटरव्ह्यू करायचा आहे. तर ते म्हणाले, "मी अण्णांशी बोलतो आणि तुम्हाला कळवतो." अण्णांनी टाईम दिला. मी गेलो. जेव्हा त्यांना भेटलो, तेव्हा मला असं वाटलंच नाही, की ज्यांच्याबद्दल मी एवढं ऐकलेलं हा माणूस असा असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं झालं, ज्या दिवशी मी शूटिंग करत होतो, तर मी सगळं त्यांच्याशी प्लॅन केलं. मी जी स्क्रिप्ट त्यांना सांगितलं, की मला असा-असा इंटरव्ह्यू करायचा आहे. त्यांना तो आवडला. ते म्हणाले, "अगदी मला ठीक आहे, आपण असंच करूया." आणि ज्या दिवशी मी इंटरव्ह्यू घ्यायला गेलो, तर त्यांनी मला जे सगळ्यात आश्चर्य असं झालं, की त्यांनी मला बोलावून सांगितलं, की "हे बघा, गुंड साहेब, मी आज ॲक्टर आहे आणि तुम्ही डायरेक्टर आहात. तर अच्छा. यू गाईड मी हाऊ टू स्टार्ट." ओके. की मला कसं आता रूमतून त्या स्टेजपर्यंत यायचंय, चालत यायचंय, की काय करायचंय? तुम्ही कुठून कॅमेरा चालवणार आहे? कसं चालवणार आहे? मी त्यांच्याकडे थोड्या वेळ बघतच राहिलो, की असे मार्क देणारा कोणी माणूस आहे? तर अशा सगळ्या आठवणी आहेत. मी गदिमामध्ये प्रोग्राम केला होता. ओके. हां, तर तो मला हिंदीत करायचा होता का नॅशनल नेटवर्क करता करायचा होता. आणि यासाठी मी दिल्लीत असताना यशवंतराव चव्हाणांना भेटलो होतो. कारण यशवंतराव चव्हाणांची माझी चांगली ओळख होती. कारण दिल्लीत असताना आम्ही त्यांच्याकडे महाराष्ट्र विद्यालयामध्ये ते गेट टुगेदर करायचे संध्याकाळी 4 वाजता. ओह! हां, प्रत्येक वर्षी. तर मी
संध्याकाळी तिथे जायचो. तर त्यामुळे त्यांच्या पीएची चांगली ओळख झाली होती. तर त्यांचे पीए मला म्हणाले, "या आपण साहेबांना भेटूया." म्हणून मी गेलो भेटायला. तर भेटल्या आता साहेबांशी काय बोलायचं प्रश्न माझ्यासमोर. कारण काही ठरलेलं नव्हतं अगोदरपासून. मग तुम्ही जेव्हा त्यांच्याशी बोलता मी सहज माझ्या डोक्यात कल्पना आली. म्हटलं, "साहेब माझा एक दुसरा विचार आहे, की आपण एक गदिमावर हिंदीत प्रोग्राम करूया." तर ते म्हणाले, "गदिमाकरता तुम्ही मला केव्हाही कशीही बोलवा मी येईन. रात्र असो, दिवस असो, तुम्ही बोलवा मला मी येईन." तर म्हटलं, "तुम्ही जेव्हा मुंबईला याल मला कळवा, आपण रेकॉर्डिंग करू." त्यांनी ती आठवण ठेवली आणि 3-4 महिन्यांनी जेव्हा ते मुंबईला आले, तेव्हा एअरपोर्टहून सरळ दूरदर्शन स्टुडिओला आले हो. आणि आम्ही ती रेकॉर्डिंग केली. आनंद माडगुळकर त्याच्यामध्ये होते म्हणजे गदिमाचे चिरंजीव. शोभा जोशी त्यांनी हिंदी त्यांची गाणी म्हटली होती आणि वसंत देवानी ते सूत्रसंचालन केलं. अच्छा. तो जवळजवळ 45 ते 50 मिनिटाचा कार्यक्रम आम्ही तो केला होता. पण सगळा प्रोग्राम तो नॅशनल नेटवर्क करता करण्यामुळे मला हिंदीत करावा लागला. हिंदीत करावं लागलं. पण पुण्याचे लोक थोडे नाराज झाले आणि ते म्हणले, की "नाही, हा मराठीत व्हायला पाहिजे होता, हिंदीत नको." मी म्हटलं, "आता मला नॅशनल करता करायचं होतं, त्यामुळे मी हिंदीत केलं." आणि हिंदीच्या लोकांनाही तर कळायला पाहिजे, की ऍक्च्युली आधुनिक वाल्मिकी आहे आहे. महाराष्ट्रात. हा, महाराष्ट्राच्या एक वाल्मिकी झाला, पण दुसरा पण आहे आपल्याकडे. एक्झॅक्टली. तुम्ही नॅशनल लेव्हलवर त्यांना पोहोचवलं. ते महत्वाचं होतं. नॅशनलवर माझा म्हणजे इच्छाच ही होती, की त्यांचा नॅशनल नेटवर्क व्हायला पाहिजे. लोकांना कळायला पाहिजे, की गदिमा कोण आहे? आणि माझे आनंदशी चांगले परिचय असल्यामुळे, संबंध असल्यामुळे गदिमांचा प्रोग्राम करणं मला सोपं गेलं आणि यशवंतरावजी हो म्हणाले म्हणून आणखीन सोपं गेलं. भरपूर आठवणी आहेत. तशाच हिंदी साहित्याच्या अनेक व्यक्तिमत्वांबद्दल मी वाचलंय तुमची. त्यांच्याशी पण भरपूर इंटरॅक्शन झाले. महादेवी हो. वर्मा आहेत. आपले महादेवी वर्मावर केला, रामधारी दिनकरवर केला, निरालावर केला, निरालावर केलं. सुमित्रानंद पंतवर केलं, नरेंद्र शर्मांवर केला प्रोग्राम, हरवंशराय बच्चनवर बच्चनवर केला मी. केलात. हां. सो म्हणजे प्रोग्राम केलात इन द सेन्स तुम्ही त्यांची काव्य वाचून दाखवायच्यात? कारण ते प्रोग्राम आम्ही बघितलेले नसल्यामुळे नाही, म्हणजे नाही काय त्यांचा स्वरूपाचे इंटरव्ह्यू होते? घेतला. अच्छा. नाही त्यांचा इंटरव्ह्यू घेतला आणि त्यांनीच कविता वाचल्या. ओह! अरे वाह! त्यांनीच प्रेझेंट केलं. म्हणजे मला काही करावं लागलं. महादेवी वर्मांनी नाही म्हणाला, की मी वाचत नाही कविता, मी हं, हं. सोडल्या आहे. त्यामुळे त्यांची कविता मी दत्ता डावजेकरनी त्याला संगीत दिलं अच्छा. आणि कविता कृष्णमूर्तींनी ते गायलं. गायलं. त्यामुळे त्यांच्या 3 कविता मी गाऊन घेतलेल्या होत्या. त्याशिवाय अनुप जलोटा माझ्याबरोबर होते. जवळ-जवळ 10-12 प्रोग्राम त्यांनी माझ्याबरोबर केले. तर सो आमचं त्यांची त्यामुळे जोडी चांगली होती. सुरेल तुमच्याबरोबर एक संगत होती. त्यामुळे यांच्या सगळ्यांच्या कविता पण भरपूर छान पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचल्या. आणि मी जास्ती काव्यच लोकांना सिलेक्ट केलं जास्ती. हो, तेच मी गद्य लोकांना बघितलं कमी जास्ती. केलं. कारण प्रेमचंद आहेत तुमच्या ह्याच्यात. त्यांच्यावर एक तुम्ही कार्यक्रम केलेला आहे. हां, प्रेमचंदची जन्मशताब्दी होती. ओके. तर आणि त्यामुळे एक सूरदासांची. 100 100 वर्ष नाही सूरदासाची नाही. प्रेमचंदची जन्मशताब्दी होती. हां. तर मला त्याच्यावर एक प्रोग्राम करायचा होता. म्हणून मी त्यांच्या जन्मस्थानी लखनऊच्या जवळ लम्ही नावाची जागा आहे, तिथे गेलो होतो शूटिंगला. तिथे शूटिंग केलं. त्यांच्या अलाहाबादला त्यांचा मुलगा होता अमृतराज, त्याचा इंटरव्ह्यू घेतला. ओह! त्याच्यानंतर त्यांच्या बरोबरीचे त्या काळातले जे समकालीन काही लोक होते, त्यांचे इंटरव्ह्यूज घेतले आणि प्रेमचंदच्या काही कथांचं मी एडॉप्टेशन केलं अच्छा. आणि त्याच्या फिल्म्स केल्या आणि स्टुडिओ शूटिंग केलं आणि सगळे मराठी कलाकार होते त्याच्यामध्ये. अरे! नीना कुलकर्णी आणि विनीता सराफ, निवेदिता सराफ ही सगळी मंडळी त्याच्यामध्ये. पण ते प्रेमचंदच्या कथा ज्या तुम्ही केल्या त्या होत्या सगळ्या हिंदीमध्येच का? जो तुम्ही हां, त्या कार्यक्रम हिंदीतच होता. अच्छा. हिंदीतच होता कार्यक्रम. पण त्याचं अच्छा. ते एडॉप्शन होतं ते मी केलं होतं. ओके, म्हणजे ओके. मी आपले कार्यक्रमचं स्क्रिप्ट स्वतः मी लिहित होतो. स्वतः लिहायचात. मी कधी ओके. कुणावर मी डिपेंड नाही झालो. फक्त दोन रिसर्च करता माणूस बुक करायचा. तो मला सगळं मटेरियल आणून द्यायचा
आणि मग स्क्रिप्ट मीच लिहायचो. मी दुसऱ्यावरती कधी अवलंबूनच झालो नाही. तर पण मला ते आवडायचंच नाही. आवडायचं नाही, बरोबर आहे. म्हणजे स्वतः जेव्हा तुम्ही करता ती निर्मिती जास्ती खास असते. हा, म्हणजे मला माहित असतं की मला काय काय करायचं आहे हवंय ना, एक्झॅक्टली. काय हवंय मला, ते मला त्याप्रमाणे मला करून घेता येईल. पण पण माझे तुम्हाला सहकारी सगळे चांगले होते. हा भारती असते माझ्या बरोबर, ओ आल्हा धर्माधिकारी होता. त्यामुळे माझे सहकारी जे होते ते सगळे प्रोफेशनल्स होते. प्रोफेशनल्स होते. त्यामुळे मला कधी त्रास झाला नाही त्या गोष्टीचा. पण या सगळ्यांपैकी तुम्हाला कोणाची कुठली कथा जास्ती आवडली? प्रेमचंदांची तुम्हाला कुठली कथा जास्ती भावते? अशी कुठली स्पेसिफिक आहे? हा, पंचपरमेश्वर त्यांची खूप चांगली कथा आहे. आणि ती खरंच काव्यांपैकी कुठलं काव्य तुम्हाला जास्ती भावलंय आजपर्यंत? मला सुमित्रानंद पंत निराला फार भावले. निराला तर अलाहाबादला माझ्या शेजारीच राहायचे, आमच्या घराच्या जवळ. अच्छा. त्यामुळे त्यांना तर मी रोज सकाळ संध्याकाळ मी त्यांना बघायचो. ज्यांचा तर हिंदी त्यामुळे साहित्याशी संबंध आहे त्यांना ह्या सगळ्यांचं काव्य म्हणजे खरंच दैवी आहे. त्यामुळे जसं बरोबर. मराठीमध्ये गदिमा आहेत तसेच हे सगळे हिंदीतले आहेत. आपापल्या स्थानी एकदम अटल. बरोबर आहे. अटल वरनं लक्षात आलं. अटल बिहारी वाजपेयींवर पण तुम्ही एक केलेलं आहे. डॉक्युमेंटरी केलेली अटल आहे? बिहारी वाजपेयीवर मी 2 प्रोग्राम केले. अच्छा. एक एक जेव्हा ते जनता सरकार तयार झालं होतं इमर्जन्सीच्या नंतर, बरोबर. त्याच्यात ते फॉरेन मिनिस्टर होते, परराष्ट्र मंत्री होते. तर ते युनायटेड नेशनमध्ये त्यांनी हिंदीत भाषण दिलं होतं. ते खूप गाजलं. तर तेव्हा मला काही लोक भेटले मुंबईला, तेव्हा मी मुंबईला होतो, की वाजपेयीजींचा इंटरव्ह्यू दूरदर्शनवर कराल का? म्हटलं मी करेन, प्रश्नच नाहीये. मग ते आले होते आणि त्यावेळेस त्यांचा मी 10 मिनिट 15 मिनिटाचा इंटरव्ह्यू मुंबई दूरदर्शनमध्ये रेकॉर्ड केला. तेव्हा माझी त्यांची पहिली भेट झाली होती. आणि त्याच्यानंतर मग दिल्लीला असताना ते जेव्हा पंतप्रधान झाले किंवा लीडर ऑफ द अपोजिशन होते, त्यावेळेस बऱ्याचदा त्यांची माझी इंटरॅक्शन व्हायची, आमची भेट व्हायची त्यांची. पण पंतप्रधान असताना त्यांच्या ऑफिसतून मला रिक्वेस्ट आली, की त्यांच्यावर आपण त्यांच्या जन्मदिवसावर आपण एक प्रोग्राम करूया का? अच्छा. तर मी त्यांना सांगितलं, की मी त्यांच्या काव्यावर करेन. हां. मला त्यांचा एक कवी म्हणून समोर आणायचा आहे आणि एक वक्ता म्हणून समोर आणायचा आहे. बरोबर. पॉलिटिशियन म्हणून पॉलिटिशियन मला म्हणून. आणायचं नाहीये. कारण मला पार्टी पॉलिटिक्स मध्ये जायचं नाही. तर ते म्हणाले चालेल. तर त्याप्रमाणे मी त्यांच्या कविता, त्यांनी स्वतः वाचलेल्या कविता माझ्याकडे रेकॉर्डिंग्स मी त्यांच्याकडे मागून त्यांनी त्यामध्ये एक कविता त्यांनी स्वतः वाचलेली होती आणि एक कविता पद्मजा फेनानीने त्यांची कविता गायली होती. तर ती मी वापरली होती. अच्छा. आणि त्यांचे भाषण जे सगळं आर्काइव्ह मधून मी काढून घेतले होते. पार्लमेंटमध्ये, पार्लमेंटच्या बाहेर. तर ते सगळं म्हणून मी जवळजवळ 45 मिनिटाचा प्रोग्राम केला होता वाजपेयींची. आणि सरदार वल्लभभाई पटेलांवर पण तुमचा एक कार्यक्रम आहे. हो, सरदार वल्लभभाई पटेलवर पण जेव्हा त्यांना भारतरत्न मिळालं, अच्छा. त्यावेळेस मी त्यांच्यावर एक डॉक्युमेंटरी केली होती 20-25 मिनिटाची. ते त्यांच्याशी सगळं दिल्लीत असताना केलं होतं. अच्छा. छान. म्हणजे अजून तुम्हाला ह्याच्यामध्ये कोणाची आठवण जास्ती येतेय, की जो कार्यक्रम तुम्हाला खूप आवडला होता, ज्यांच्याशी तुम्हाला चर्चा करताना, बोलताना सगळ्यात जास्ती आनंद आला? असं कुठलं सगळ्यात जास्त व्यक्तिमत्व? सगळ्यात जास्त मला शंकरदयाळ शर्मांशी कॉन्टॅक्ट म्हणजे ह्याच्यामध्ये म्हणजे राष्ट्रपती भवन मला आपला घरोपासारखं झालेलं होतं. अरे कारण वाह! म्हणजे तुम्ही कारण आतून प्रत्येक बाहेरून वेळेस बघितलेलं आहे ते. एवढं आम्ही जे बाहेरून फक्त टाईट सिक्युरिटीमध्ये बघतो, ते तुम्ही आत फिरून छान बघून आलेला आहेत. आम्ही दिवसभर त्यांच्यावर सकाळी 5 वाजतापासून शूटिंग सुरू केली होती आम्ही आणि संध्याकाळी काहीतरी 9 वाजता संपवली आम्ही. ओके. 7 दिवस त्यांच्यावर. म्हणून ते नाव दिलं होतं राष्ट्रपती के साथ एक दिन. हां, बरोबर. सो त्याची कल्पना तिथूनच आली होती. जो सपने हम देखा करते हैं, वो आपने जी लिए. कारण त्यांचे प्रेस सेक्रेटरी होते ते माझे चांगले मित्र होते. तर ते मला म्हणाले, की आपण एक प्रोग्राम करूया का, जेव्हा ते रिटायर होणार होते. तर मी म्हटलं चालेल. तर त्यांनी शंकर दयाळजींशी बोलले, की मी असं प्रपोजल आहे. ते म्हणाले मला काही ऑब्जेक्शन नाही. मला ठीक आहे, मी करेन. मग आम्ही जवळ अर्धा तास त्यांच्याबरोबर स्क्रिप्ट डिस्कस केली.
त्यांना सांगितलं तर ते म्हणाले, मला तुम्ही ऍक्टरच बनवताय. तर म्हटलं, राष्ट्रपती म्हणून आम्ही तुम्हाला बघतोच, आता ऍक्टर म्हणून तरी बघू द्या. म्हणजे सो इतकं वेगळे चांगलं वेगळे पैलू इंटरॅक्शन होतं तुम्ही आमचं. आणलेत लोकांसमोर त्यांचे. त्यामुळे म्हटलं इंटरॅक्शन इतकं चांगलं होतं त्यांचं आमचं, की ते एक आणि मुंबईला गव्हर्नर असल्यामुळे संबंध अगोदरपासून आलेला होता. त्यामुळे तर परिचित होतात, त्यामुळे गव्हर्नरमध्ये ते मुंबईला जास्ती तुमच्याशी खुलले आणि जास्ती ते संवाद हां, साधू शकले जास्त तुमच्याशी. आणि त्यांना ती आठवण राहिली जेव्हा दिल्लीला मी त्यांना भेटलो, तेव्हा ते व्हाईस प्रेसिडेंट होते. काही रेकॉर्डिंग करता गेलो होतो. तेव्हा ते मला म्हणाले, की "मैंने आपको कहीं देखा है." तो म्हटलं, "हम आपसे बम्बई में मिले थे, जब आप गवर्नर थे। आप 26 जनवरी की रिकॉर्डिंग करवाते थे, मैं आता था रिकॉर्डिंग करने के लिए। तब आपसे हमारी इंटरॅक्शन होती थी." तर त्यांना एवढी आठवण राहणं सुद्धा म्हणजे हे बरोबर. त्यांची सगळ्यांची महानता आहे म्हणाल तरी चालेल. महानताई म्हणायचं आणि प्लस साधेपणा. साधेपणा खूप होता त्या साधेपण काळामध्ये. सगळ्यात महत्वाचं म्हणजे साधेपण. सगळ्यात त्यामुळे महत्वाचं त्यांनी म्हणजे कधी कुठल्या स्वतःच्या म्हणजे पोझिशनचा दरारा त्यांनी दाखवला नाही लोकांवर. त्यामुळे ते लोकांशी मुळीच नाही, कनेक्टेड मुळीच नाही. राहिले. ज्या मुळीच पद्धतीने नाही, आज मुळीच तुम्ही नाही. सगळे माझ्याशी कनेक्ट होताय, त्याच पद्धतीने ते सगळे तुमच्याशी कनेक्टेड राहिले. सो इसी तरह आगे चलता रहिए. और अजून एक तुम्हाला विचारायचं होतं, तुम्ही भारताबाहेर पण काही डॉक्युमेंटरीज केल्या. त्याच्यामध्ये मी नेल्सन मंडेलांचं ऐकलं होतं. नाही, मी डॉक्युमेंटरीज नाही केल्या. ते इंटरव्ह्यूच होता. असं झालं होतं नाही नेल्सन मंडेला जेव्हा राष्ट्रपती झाले दक्षिण आफ्रिकाचे, हं. तेव्हा मी शंकरदास शर्मा बरोबर तिथे गेलो होतो कव्हरेज करायला. ओह! हां. तर आम्ही तिथे 8-10 तास होतो, जास्त नव्हतो. एअरपोर्टहून सरळ त्या सेरेमनीच्या जागेवर गेलो. ओके. तर तिथे मला चान्स मिळाल्यानंतर मी त्यांचा फक्त एक प्रतिक्रिया रेकॉर्ड केली होती ती 4-5 मिनिटाची. पण त्या ग्रस्ताला बघूनच फार हे झालं, की नेल्सन मंडेला सारख्या माणसासमोर उभं राहायला 5 मिनिटच मिळाले तेवढं भरपूर आहे आणि काय बरोबर. पाहिजे. या सगळ्या आठवणी तुमच्याबरोबर आहेत आणि तुम्ही त्या जिवंत जगताय आता. ते खूप छान वाटतंय ते असं ऐकून. आणि आता सध्या काय करताय तुम्ही? सध्या माझं लेखन आणि वाचन, टीव्ही बघणं, गायन, म्युझिकमध्ये इंटरेस्ट आहे, गाणं ऐकणं. ओह! शास्त्रीय हे संगीतात. सगळं हे सगळं चालत असतं. पुन्हा मुलं-बाळांबरोबर गप्पा गोष्टी आहेतच. पण दिल्लीला तुम्ही पुन्हा मुंबईहून गेलात, तर म्हणजे दिल्लीच जास्ती आवडतं मुंबईपेक्षा तुम्हाला. असं काही नव्हतं. आता नोकरी दिल्लीत सुरू केली. मग मुंबईला त्यांनी बोलवलं. मग जेव्हा नॅशनल सुरू झालं, तेव्हा माझ्यावरती दडपण आलं, की दिल्लीला या. मग अच्छा. दिल्लीला आल्यानंतर मग दिल्लीला आल्यानंतर मला प्रोडक्शन कमी झालं कारण माझं ॲडमिनिस्ट्रेशन जास्त वाढलं. ओके. डायरेक्टर झालो, चीफ प्रोड्युसर झालो. त्यामुळे काय झालं, की मला प्रोग्राम कमी करता आले. अच्छा. प्रोडक्शन फार ओढून घ्यावे लागले मला, की मी करणारच. कारण ॲडमिनिस्ट्रेशन इतकं होतं, इतका स्टाफ होता, की त्यामुळे मला जास्त प्रोग्राम करायची संधी मिळाली संधी नाही. नंतर मिळाली तरी नाही. पण अ, पार्लमेंट सुरू करायला लागले. पार्लमेंट सुरू करताना म्हणजे जेव्हा क्वेश्चन अवर सुरू झाले, हं. शिवराज पाटील त्यावेळेस स्पीकर होते. तर ते मी सुरू केलं. संस्कृत बुलेटिन मी सुरू केलं. ओह! डेफ एंड डंब बुलेटिन मी सुरू केलं. उर्दू ओह! बुलेटिन मी सुरू केलं. त्याशिवाय लखनौ बुलेटिन मी सुरू केलं. क्या अ, बात है! जम्मू, अ, अ, जयपूर आणि पटना हे केंद्र सुद्धा माझ्या देखरेखीमध्ये सुरू झाले. ते सगळे आहेत आपल्या जेवढं जमलं तेवढं केलं. तेवढं जेवढं जमलं केलं. तेवढं केलं. पण हे जे आपण जे पण सुरुवात सगळ्यांनी तुम्ही गोड मानून घेतलं. गोड मानून घेतलं, तुम्ही गोड आहातच, त्यामुळे गोड मानून घेतलं. अरे नाही असं काही नाही. बेसिकली आपलं जेव्हा हे नॅशनलचं म्हणजे असं जेव्हा असं डायव्हर्सिफिकेशन झालं, जसं तुम्ही म्हटलात पाटणा झालं, मग वेगळे-वेगळे जम्मूचं झालं. हे कधीपासून व्हायला लागलं दूरदर्शनमध्ये? म्हणजे अशी हे रिक्वायरमेंट का 90 वाटायला लागली? नाही काय केंद्र होते ना ते उघडायला पाहिजेच होते. जसं मुंबई वगैरे सुरू झाले. बरोबर. तसं जम्मू सुरू केलं, पटना सुरू केलं, जयपूर सुरू केलं, भोपाळ सुरू केलं. कारण ते तर राज्यात सुरू करायचेच होते. आपापल्या त्यामुळे ते राज्यातले विशेष कार्यक्रम त्याच्यातनं प्रसारित व्हावेत या हेतूने केले प्रसारित सुरू. व्हावे. ओके. त्यामुळे 6 ते 8 हे रिजनल प्रोग्राम व्हायचे आणि 8ला बरोबर. ते नॅशनलला जॉइन व्हायचे.
बरोबर. मुंबईला तसंच झालं, 8 वाजेपर्यंत करायचं, 8 नंतर त्यामुळे हिंदी आणि इंग्लिश बुलेटिन मुंबईला बंद झाले 82 नंतर. बरोबर. आणि जितके इंटरनॅशनल, नॅशनल कॉन्फरन्सेस व्हायच्या, एशियाड झालं, की मुंबईहून मला टूरवरती दिल्लीला यावं लागायचं. काही ना की त्यांना कारण हवं होतं आणि ते मला बोलवून घ्यायचे. तुम्ही आपलं 15 दिवस, 20 दिवस मुंबई दिल्लीला राहायचो. आणि तुम्हाला तुमची फॅमिलीची साथ कशी मिळाली या सगळ्या कार्यामध्ये? खूप चांगली मिळाली. नाहीतर कारण मी तुम्ही काही करू शकलो नाही. आधी म्हणलाच की काका आणि वडिलांनी ते तुम्हाला अगदी मोकळा हात दिला होता. त्या काळामध्ये कारण असं कुठलेही डॉक्टरच हो, इंजिनियर हो असं न करता तुम्ही पत्रकारिता निवडली आणि ते तुम्हाला करायची पूर्ण संधी त्यांनी दिली. तसंच अगदी, पुढे पण अगदी. तुमच्या फॅमिलीने तुम्हाला भरपूर साथ दिली असं दिसतच आहे म्हणजे. भरपूर. मी त्याबद्दल आपल्या पत्नीचा बिलकुल काय म्हणतात त्याला शुक्रगुजार आहे आप. हां, अगदी. त्यांनी जितका साथ दिला, घर सांभाळलं, मुलांना सांभाळलं, मला अगदी मोकळीक दिली. मोकळीक दिली. त्यामुळे तुम्ही मोकळेपणाने सगळे कार्यक्रम अगदी आमच्यासाठी करत राहू शकलात. मोकळीक, अगदी मोकळीक, अगदी मोकळीक दिली मला, की तुम्ही आपलं सांभाळा, मी आपला संसार सांभाळेन. सो ऐसा कुछ रह गया है आपके मन में? कोणाचं असं जसं तुम्ही पी-एलचं तर म्हणलात, पण अजून असं कोणी राहिलं ज्यांचं तुम्हाला खूप इच्छा होती आहे मनात, की त्यांच्याशी तुमचं इंटरॅक्शन झालं असतं, त्यांचा तुम्ही इंटरव्ह्यू घेतला असता, तर म्हणजे ते एक चुक राहिली आहे का मनात कुठे? नाही, नाही, नाही. असं काही नाही. जे असं मिळालं त्याच्यात सॅटिस्फाईड आहात. काही नाहीये. हां, आणि मला लोकं चांगली भेटली ना. स्मिता तळवळकर, स्मिता पाटील, ज्योत्स्ना किरपेकर, भक्ती बर्वे, मुंबईला सगळी जी माणसं भेटली, ती सगळी प्रोफेशनल्स होती. सगळे स्मिता प्रोफेशनल. पाटील तर न्यूज न्यूज रीडर होती आणि त्याच्यानंतर ती ॲक्टर झाली, पण ॲक्ट्रेस. तिने रिलेशन्स मेंटेन ठेवले शेवटपर्यंत. त्यामुळे तुम्हाला आज खूप जगली सगळे नाही, गोष्ट छान वेगळी. लोकं आणि ज्यांच्यामध्ये कुठलेही हेवे-दावे नव्हते. असं तुमचं मुळीच नाही. असं तुमचं ते सगळं कार्यालय असल्यामुळे तुम्ही सगळ्यांनी आनंदाने सगळे आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडल्यात आणि एकमेकांच्याही पार अगदी, पाडल्यात. नॉट ओन्ली युअर्स, अगदी, पण एकमेकांना भरपूर सहाय्यक केलंय तुम्ही. अगदी, 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 अगदी. मी आपल्या स्टाफ बद्दल दिल्लीलाही अगदी सॅटिस्फाईड होतो. त्यामुळे मला जितकं फ्रीडम मला कामाची मिळत होती, म्हणून मी इतर प्रोग्राम करू शकलो ना. त्यांच्यावर सोडून काम की तुम्ही त्यांना एकच मी काही येऊ देणार नाही. तुम्ही करा प्रोडक्शन. मला माझं काम करू द्या, तुम्ही तुमचं काम करा. आणि त्यांनी त्या जबाबदारीने ते काम केलं आणि अजून काय करायचंय? म्हणजे अजून पुढे तुम्ही पुस्तकं लिहिताय, पुस्तकांचे अनुवाद पण भरपूर करताय. सो अजून आता ते सध्या अनुवाद वगैरे मी नाही करत. सध्या मी आपल्या आठवणीवर पुस्तक लिहितोय. अरे वाह! अच्छा. मी काही काही अ, अ, Facebookवर पोस्ट केलेल्या आपल्या आठवणी तुम्ही पुस्तक का नाही करत? तर आजकाल सध्या मी तेच काम करतोय. रोज सकाळी हेच काम करतो लिहिण्याचं. तुमच्या आठवणींना रोज उजाळा देताय. एक आठवण लिहत राहणं. हां. मग 8-10 दिवसात पूर्ण होईल ते आणि मग ते पब्लिश करायला देऊ कुठेतरी. पण ते बघायचं कोण हिंदीत आहे छापतंय ना ते. तुमचं? का इंग्लिशमध्ये? हां, नाही, नाही हिंदी, हिंदीत आहे. हिंदी. ओके. मला हिंदीत काम करणं जास्त आवडतं. जास्ती बरं वाटतं राइट. बरं नाही, नाही. वाटतं. अ, अगदी सगळा सराव माझा झाला. बरोबर आहे. इलाहाबादमध्ये तुम्ही वाढलेले आहात. तुमचं शिक्षण तिथे पूर्ण झाल्यामुळे त्या भाषेवर तुमचं जास्ती आहे प्रभुत्व. त्यामुळे डेफिनेटली आपण त्या भाषेमधनं स्वतःला व्यक्त जास्त अधिकार चांगलं करू जास्त. शकतो. अच्छी तरह उसमें हम विचारों को अगदी सामने रख सकते हैं. सो काका, बिलकुल, इट बिलकुल वॉज अ सही बात. प्लेजर टॉकिंग टू यू. तुम्ही आमच्या या छोट्याशा उपक्रमामध्ये भाग झालात. आय एम होपफुल दॅट सो मेनी पीपल अराउंड अस कॅन हिअर यू, सी यू आणि तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमची कामगिरी मी पोहोचवू शकीन. माझ्याकडनं मी माझा प्रयत्न करत राहणार आहे नक्की. आता किती मी
पोहोचू शकलोय ते तुम्हाला जास्त माहिती माझ्यापेक्षा. मला जे वाटलं ते हातून बोललेलो आहे. नाही नाही नाही, तुम्ही व्यवस्थित छान आमच्याशी शेअर केलेलं आहे, काय काय तुम्ही केलात, काय अडचणी तुम्ही फेस करायचा तेव्हा, आणि बेसिकली किती कमी सगळ्या साहित्यामध्ये तुम्ही एवढं सगळं अचीव्ह करायचा प्रयत्न करत होतात, आणि एकमेकांमध्ये ते तुमचे जे काही बॉन्डिंग होतं ते आताच्या पिढीला जमलं पाहिजे, त्याच्यामुळे आम्ही अजून पुढे जाऊ शकू. सो ते तुम्ही आम्हाला तुमच्या सगळ्या ह्या गप्पांमधनं आम्हाला दाखवता, सांगताय, ते मला पोहोचवायचंय लोकांपर्यंत. तर नक्कीच थँक यू सो मच फॉर गिव्हिंग मी एन इम्पॉर्टंट टाइम ऑफ युअर्स.